आदरणीय नामदार साहेब 8वी निवडणूक लढत आहे, लक्षात घ्या. 8वा जन्म हा श्रीकृष्णाचा आहे. 7 बहिणींचा वध ज्या कंसाने केला होता, त्या कंसाचा नायनाट, असा विरोधकाचा नायनाट 8व्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय नामदार साहेब करणार आहेत. इथं शरद पवार येऊ किंवा सोनिया गांधी येऊ, यांच्यावर काही इफेक्ट होणार नाही. फक्त निवडून येणार तर 1 लाखाच्या लीडनी राधाकृष्ण विखे साहेबच येणार. ज्यांच्या काम करण्याची कुवत असती ते दहशत करीत नसते, तर त्यांचं काम सांगत असतं. जो काम करतो त्याला सगळे लोक उचलून धरणार आहेत. मी पारनेर तालुक्यातला आहे. सन्माननीय नामदार साहेबांच्या या सभेसाठी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर आमच्या पारनेर तालुक्यात एक म्हण आहे, ज्याला नाही कोणी त्याला विखे पाटलाची लोणी. शरद पवार तुमच्या बारामतीत बघा, लोणीत का बघू, शिवली मतदारसंघ राधाकृष्ण विखेचा बालेकिल्ला. रस्त्याचे काम झाले, घराचे काम झाले, आम्हाला पीक विमे भरपूर आले. बाहेरून किती येऊ द्या ना, इथं काम साहेबांचं कामच इतकं मोठं आहे ना, का बाहेरचे किती आले तर काही फरक पडणार. आमदार साहेब मध्ये आम्हाला निवडून द्या. द्यायचं का? हा, कसं पाहिजे द्यायचं? कशा पाहिजे द्यायचं, त्याने आम्हाला घरकुल दिले. आम्ही पत्र्याच्या शेड मध्ये राहत होतो, आता आम्ही बंगल्यात राहतो. सारे विरोधक एकत्र एकजूट होऊन आले. आमचं असं म्हणणं आहे, या राज्यातले देशातला कोणताही मोठा नेता जे स्वतःला नेते म्हणतात, त्यांनी फक्त नामदार राधाकृष्ण विखेंच्या समोर उभं राहून दाखव. वरच्या भागातले संगमनेरचे नेते इथे येतात. अहो तुम्ही याला त्याला कशाला उभे करतात? तुम्ही एका हाऊस करून घ्या ना, या एकदा शिर्डीत उभे राहिले. तुमच्या जसं आमचे सुजय दादा दक्षिणेत जाऊन उभे राहिले, त्यावेळेला तुम्ही बाहेरचे म्हणून तिथं अपप्रचार करून काही वेगळं नेरेटिव्ह तयार करून त्यांचं त्या मतदारसंघात पराभव केला. त्याचं तुम्हाला फार मोठं समाधान वाटलं. आणि तुम्ही इथं आमच्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या समोरात जे सीट उभं केलेले त्या महिलेला उभं करण्याऐवजी खरे तर तुम्हीच या मतदारसंघात यायला पाहिजे होते आणि एकदा तुमची हौसत पुरी करून घ्यायला पाहिजे. माझा देवळे दिवशी 5:30 वाजता माझा इलेक्ट्रिक शॉक लागून माझा अपघात झाला. दादा मला 2 तारखेला भेटायला आले. दादांनी मला विळत घाट विखे फाउंडेशन या ठिकाणी मला आरोग्य सेवा घेण्यासाठी मला विळत घाटात ऍडमिट केले. त्या ठिकाणी माझ्या हाताचे ऑपरेशन खाली 1 रुपया केस पेपरच्या मार्फत झाले. मला 1 रुपया तिथं ऑपरेशनसाठी भरावं लागला नाही. कहो दिल से विखे पाटील फिर से ही आरोग्य सेवा फक्त विखे पाटील देऊ शकतात. इथं अशा सुविधा आहे आमच्याकडे, शैक्षणिक सुविधा, हॉस्पिटल, का कुठं बाहेर जायची सुद्धा गरज नाही आम्हाला. तालुक्याच्या म्हणजे गावाच्या 5-10 किलोमीटर अंतरावर सगळ्या सुविधा मिळतात. फुलं चालू करण्याचं काम शिर्डीमध्ये फक्त आपल्या नामदार साहेबांनी आणि सुजयदादा विखे पाटलांनीच केलेलं आहे. दहशत हे जे आज जे लोक आलेले होते ना, हे दहशतवाले लोक होते का कोणी? बाहेर तुम्ही पाहिलं असेल, आज गाड्यांची संख्या 0 होती. बरोबर, कारण बाहेरून कोण लोक यायची गरजच पडली नाही. हे सगळे गावातले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, भगिनी असतील, हे सगळ्या स्वयंस्फूर्तीने आलेल्या होत्या. इथं 1 रुपया देऊन पण कोणी महिला आलेली नव्हती. हे पण तुम्हाला सांगायला मला आवडेल. विरोधकांना वाटतंय की हा माणूस आता पुढे चाललाय, हा आपल्या काय हाती लागत नाही आणि याला जर आपण आत्ताच रोखलं नाही तर उद्याच्या राजकीय भवितव्यात आपलं काही डाळ शिजणार नाही, आपलं राजकीय भवितव्य धुळेला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही खऱ्या अर्थानं त्यांना भीती आहे. साहेबांचं जे काही विकास काम आहे त्या विकास कामांचीच खऱ्या अर्थानं दहशत या बाकीच्या सगळ्या विरोधकांना वाटते. मुस्लिम महिला काय म्हणतात तुमच्या गल्लीत वगैरे, काय कोणाची हवाला आहे म्हणते? एक नंबर कमळ आपलं मत त्यांनाच कमळ 1 नंबर. एक नंबर. हो, नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची सभा झाली आहे. या सभेच्या नंतर इथे मी थांबलोय आणि ही सगळी मंडळी येत आहेत. बराच मोठा जनसमुदाय या संपूर्ण सभेला त्या ठिकाणी आला होता. या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ. नमस्ते. कुठून आला? कुठून? लोणी काय म्हणतात साहेब? साहेबांचा काय विषय करायचा? साहेबांची कामं चांगले आहेत. दहशत समोरच्यांची दहशत आहे, साहेबांची समोरच्यांची दहशत आहे. लोक बरीच आपल्याला साहेबांना पारायचं. शरद पवार आहेत, थोरात आहेत. शरद पवार तुमच्या बारामतीत बघा, लोणीत का बघू, शिर्डी मतदारसंघ राधाकृष्ण विखेचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला पुतणे आणि तुम्ही स्वतःचे बारामती सांभाळा, शिर्डीत नका सांभाळू. शिर्डी राधाकृष्ण विकास कामं झाले एकदम विकास कामं 100% विकास कामं झालेले आहेत. एकही काम राहिले नाही. नळवंडी धरणाचं पाणी म्हणजे किती मोठं काम झालेलं आहे ते. इथं विरोधक असलेल्या गोगरेबाईंचं काय काम आहे का? काहीच काम नाही. एक ग्रामपंचायत सदस्य चार पत्राची ती मुतारी बांधू शकत नाही तर काय काम करणार? नमस्ते.
नमस्कार, कुठून आला तुम्ही? आम्ही लोणीहून आलो. लोणीवरून आला. काय परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये? मतदारसंघाची चांगली परिस्थिती आहे. नामदार साहेब 1.5 लाखाच्या मताने निवडून येतील. 1.5 लाखाच्या? हो. वातावरण लय दहशतीचं आहे म्हणते तिथं. नाही काहीच नाहीये, अजिबात नाहीये. सर्व नामदार साहेबांच्या पाठीमागच उभे आहे. रस्त्याचे कामं झाले, घराचे कामं झाले, आम्हाला पीक विमे भरपूर आले. खरं तर आता पवार असतील किंवा थोरात असतील, बरेच लोक इथं येऊन साहेबांना पाडायला बघायला लागले. काय कारण असलं? नाही पवार आले, साहेब आले, कोणी आले तर इथं काहीच फरक पडत नाही. फक्त नामदार साहेबांचंच इथं काम आहे. गोरगरिबांचे कामं करतात, गोरगरिबांचे दुःखात सुखात सगळ्या गोष्टीमध्ये सामील होतात. प्रियंका गांधी म्हणजे काँग्रेसच्या वरच्या पातळीवर सुद्धा साहेबांना थांबवायचा प्रयत्न होतोय. शिर्डीकर काय म्हणताय तिथले? आणि शिर्डीकर एवढेच म्हणतात की सगळ्या गोष्टीमध्ये जे प्रियंका गांधी आले आणि कोणी जरी आले तरी नामदार साहेबच इथं चालणार आहे. आम्ही फक्त विखे पाटील फक्त पक्षच नाही तर विखे पाटीलच आमचा पक्ष आहे. नमस्ते, कुठून आला? कोलार. कोल्हार मधून आला. इथलंच आहे म्हणायचं. काय वातावरण आहे इथं विधानसभेचं? चांगलं वातावरण आहे साहेबांना. साहेबांना चांगलं वातावरण. साहेबांना वातावरण आहे. काय विकास कामं झाली का साहेबांच्या काळात? 1 नंबर विकास आहे का साहेबांचा. कोलार मध्ये सगळ्यात जास्त विकास कोलार मध्ये. साहेबांचं काय लई लोक आपल्याला तिथं साहेबांना पाडायला. पवार आहेत, थोरात आहेत, प्रियंका गांधी सुद्धा. बाहेरून किती येऊ द्या ना, इथं काम साहेबांचं कामच इतकं मोठं आहे ना का बाहेरचे किती आले तर काही फरक पडणार. साहेबांचं कामच भरपूर आहे ना. काही कुठून आला तुम्ही? भगवतीपूर मधून. काय म्हणतात आमदार साहेब? आमदार साहेब मध्ये आम्हाला निवडून द्या. मग द्यायचं का? हा, कसं पाहिजे द्यायचं? कसं पाहिजे द्यायचं ते ना. आम्हाला घरकुल दिले. आम्ही पत्र्याच्या शेड मध्ये राहत होतो, आता आम्ही बंगल्यात राहतो. दादागिरी करते म्हणतात. नाही, नाहीच करणार दादागिरी. करणार नाही दादागिरी. थोरात म्हणतात की दहशतवाद आहे इथं. नाही, इथं आहे का दमदाटी होते का तुम्हाला? नाही. वातावरण चांगलं आहे का? बर, साहेबांना द्यायची का मत? ठीक आहे. नमस्ते काका. नमस्कार. कुठून आला तुम्ही? लोणी. काय वातावरण आहे इथं विधानसभेचं? साहेबाचं इथलं वातावरण असं आहे, इथं आता तुम्ही म्हणत होते की बा सारे विरोधक एकत्र एकजूट होऊन आले. आमचं असं म्हणणं आहे, या राज्यातले आणि देशातला कोणताही मोठा नेता जे स्वतःला नेते म्हणतात त्यांनी फक्त नामदार राधाकृष्ण विखेंच्या समोर उभं राहून दाखव. या मतदारसंघामध्ये फक्त मतदारसंघात नाही तर संपूर्ण राज्यामध्ये राधाकृष्ण विखेंनी इतकं मोठं काम उभं केलेलं आहे, त्या कामाला तोड नाही. आणि आमचं असं म्हणणं आहे की बा हे जे आता आजूबाजूच्या आमच्या वरच्या भागातले संगमनेरचे नेते इथे येतात, अहो तुम्ही याला त्याला कशाला उभे करतात? तुम्ही एका हाऊस करून घ्या ना. या एकदा शिर्डीत उभे राहिलं तुमच्या, जसं आमचे सुजय दादा दक्षिणेत जाऊन उभे राहिले त्यावेळेला तुम्ही हे बाहेरचे म्हणून तिथं अपप्रचार करून काही वेगळं नेरेटिव्ह तयार करून त्यांचं त्या मतदारसंघात पराभव केला, त्याचं तुम्हाला फार मोठं समाधान वाटलं. आणि तुम्ही इथं आमच्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या समोरात जे सीट उभं केलेले त्या महिलेला उभं करण्याऐवजी खरे तर तुम्हीच या मतदारसंघात यायला पाहिजे होते आणि एकदा तुमची औषध पुरी करून घ्यायला पाहिजे. राधाकृष्ण विखेंच्या कामाला तोड नाही. ज्या वेळेला निळवंडेचं पाणी पाटातून आलं त्यावेळेला कामाचा माणूस कसा असतो लगेच दिसतं. डाव्या कालव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाझर तलावाच्या तिथं आमच्या शेजारी आमच्या लोणी खुर्दची वाडी आहे मापरवाडी म्हणून, त्या मापरवाडीला पाणी नेण्यासाठी सलग 30 दिवस JCB आणि फॉकलँड चालू होते. 35 ते 36 फूट खोल खोदाई करून त्या मापरवाडीच्या पाझर तलावात पाणी सोडलं आणि ते पाणी फक्त त्या मापरवाडीच्या नाही तर थेट आस्तागावचा जो शेवटचा पाझर तलाव आहे त्या पाझर तलावात काम केलं. या विखे कुटुंबाची नाळ ही सर्वना सामान्य माणसाची जोडलेली आहे. या परिसरामध्ये फक्त सहकारी साखर कारखान्यावर ते थांबले नाही तर त्या माध्यमातून शैक्षणिक संस्था, आज लोणीला PMT सारखं एवढं मोठं हॉस्पिटल आहे तिथं फक्त 5 रुपयाच्या केस पेपरवर आलेल्या आजाराला त्याच्या प्रत्येक आजारावर उपचार केला जातो, तेही विना म्हणजे मोबदला. तेव्हा विखे पाटलाच्या कामाबरोबर
या परिसरातला आणि या राज्यातला नव्हे तर देशातला एखादा कोणताही मोठा नेता येऊन इथं बराबरी करू शकत नाही. एवढं मोठं काम राधाकृष्ण विखेने उभं केलेलं आहे. आणि म्हणूनच उद्याच्या निवडणुकीमध्ये शिर्डी मतदारसंघातील लोकांनी चंग बांधला की कमीत कमी राधाकृष्ण विखे पाटील 1.5 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून येणार. काय म्हणते तरुण पोरं, काय म्हणते तिथली? मी ॲज अ फार्मसी स्टुडंट साहेबांच्या संस्थेत आहे शिकायला. एकदम म्हणजे साहेबांनी लेडीज साठी तिथं संस्थेत शिकण्यासाठी म्हणजे पुणे मुंबई साईडला जी फॅसिलिटी ती साहेबांनी इथं लोणी प्रवारामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. लांबून लांबून लोक येते पुणे मुंबई साईडचे. तर साहेबांचे खूप आभार आहे. साहेबांनाच मतदान करणारे, 1 नंबरच बटन दाबणारे. आणि माझे वडील पण साहेबांच्याच कारखान्यात कामाला आहे. अतिशय चांगलं वातावरण आहे कारखान्यात, पण वेळेवर पेमेंट वगैरे सगळं आहे. संस्था चांगल्या चालवतात. नमस्ते. मी डॉक्टर सुजाता विखे पाटलाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे बाबुळेश्वर मधला. माझा देवळे दिवशी 5:30 वाजता माझा इलेक्ट्रिक शॉक लागून माझा अपघात झाला. दादा मला 2 तारखेला भेटायला आले. दादांनी मला विळत घाट विखे फाउंडेशन या ठिकाणी मला आरोग्य सेवा घेण्यासाठी मला विळत घाटात ॲडमिट केले. त्या ठिकाणी माझ्या हाताचे ऑपरेशन खाली 1 रुपया केस पेपरच्या मार्फत झाले. मला 1 रुपया तिथं ऑपरेशनसाठी भरावं लागला नाही. कहो दिल से विखे पाटील फिर से ही आरोग्य सेवा फक्त विखे पाटील देऊ शकतात. हा काय दहशतवाद नाहीये. दहशतवाद असता तर विखे पाटलांनी मला ही मदत केली नसती. विरोधकांना सांगा, मला 1 रुपया फक्त 1 रुपया लागला, 1 लाख रुपये लागले. इथं थोरातांना पाडायला इथं स्वतः पवार मैदानात आहेत. विखे पाटलांना पाडायला इथं थोरात मैदानात आहेत, पवार मैदानात आहेत, लंके काम करतायत, केंद्रातनं गांधी कुटुंब काम करतंय. काय वाटतं ह्या सगळ्या ताकदीपुरतं निभावं लागेल का साहेबांचा? या सगळ्यापेक्षा विखे पाटलांची ताकद मोठी आहे. विखे पाटलांना असे रुग्णांचे, गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा कोणीही बाका करू शकत नाही. ठीक आहे. नमस्ते बाबा. नमस्कार. तुम्ही कुठून आला? कोलारचा. कोल्हारचा. काय म्हणते कोल्हारची लोक, काय वातावरण काय इथं निवडणुकीचं? आणि फार आरोप व्हायला लागले विखे पाटलांवर. आरोप विखे घराण्यावर पूर्वीपासून आरोप चालू आहेत आणि त्यांच्या इतकं काम कोणीच करू शकत नाही. आणि त्यांच्या मागं गोरगरीब जनता आहे, ते बरोबर त्यांना निवडून देणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना काही शरद पवार कोणी जरी आलं त्याला काही प्रॉब्लेम म्हणजे इथं काही नाही. आणि इथं अशा सुविधा आहे आमच्याकडे, शैक्षणिक सुविधा, हॉस्पिटल, का कुठं बाहेर जायची सुद्धा गरज नाही आम्हाला. तालुक्याच्या म्हणजे गावाच्या 5-10 किलोमीटर अंतरावर सगळ्या सुविधा मिळतात. त्याच्यामुळे त्यांचं काम आहे फार महाराष्ट्राच्या बाहेर लोकांना माहिती आहे का विखे घराण्याचं नाव काय आहे आणि काय त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे इथं काही बदल नाहीये. कोणी काही दडपशाहीचे आरोप केले, काही जरी दहशतवाद नाहीये, काही नाही. दहशतवाद असतं एवढं त्यांनी केलंच नसतं. तर ते दहशतवादाचा विषयच नाहीये. तर गोरगरीब जनता त्यांच्या समोर त्यांच्याकडे पाठीशी उभी आहे आणि ते मतदान करून त्यांना 1 लाखाच्या पुढे निवडून देणार आहे. नमस्ते. तुम्ही कुठून आला? भगवतीपूरचा आहे, कोलार भगवतीपूर. बर, काय वातावरण आहे इथं? इथं वातावरण असं आहे का हे विखे साहेब आहे ना, हे गरीब जनतेचे कैवारी. इथं शैक्षणिक संस्था आहे, इथं हॉस्पिटल आहे, साऱ्या सोयी जे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी भेटत नाही ते इथं भेटतात. माझा स्वतःच गुडघाचं ऑपरेशन 1 रुपया सुद्धा लागणार, उलटे मला घरी यायला 500 रुपये भेटलेले. म्हणजे अशा सुविधा हे देतात. हे 1 नाही 1.5 लाखाच्या वर निवडून येतील ही माझी गॅरंटी. विरोधक एवढे काय आरोप करत आहेत? आरोप आता करणारच आहे. लोकशाही सवय, विखे घराण्यावर आरोप करण्याची सवय त्यांना. मुद्दे त्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाही, त्याच्यामुळे ते करणारच आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. सभा संपले. खरं तर गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होती, महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. काय वातावरण आहे इथं? अनेक पद्धतीचे आरोप होत आहेत विखे पाटलांवर. काय आरोप कुठल्या प्रकारचे होत आहेत? दहशतवाद आहेत म्हणतायत, इथं थोरात येऊन काम करायला लागलेत, पवारांनी ताकद लावली, केंद्रातून लोक इथे येत आहेत, काँग्रेसचे लोक यायला लागलेत. कशा पाहिजे इतकी दहशत कशासाठी किंवा इतकी भीती काय वाटायला? दहशत असती तर या सभा त्यांच्या झाल्या नसत्या, हे पहिलं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दहशत असती तर त्यांच्या सभांना जे बाहेरनं गाड्या आल्या ते आमच्या राहता तालुक्यात गाड्या येऊ शकल्या नसत्या, संगमनेर तालुक्यातल्या. दहशत बिशत तसं काय असतं तर हे चित्र तुम्हाला आज मतदारसंघात कुठं दिसलं नसतं. आणि जे काय ते आरोप करतायत दहशत दहशत दहशत, हे जे आज जे लोक आलेले होते ना, हे दहशतीवाले लोक होते का कोणी? हे जे आलेलं बाहेर तुम्ही पाहिलं असेल, आज गाड्यांची संख्या 0 होती. बरोबर. कारण बाहेरून कोण लोक यायची गरजच पडली नाही. हे सगळे गावातले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, भगिनी असतील, हे सगळ्या स्वयंस्फूर्तीने आलेल्या होत्या. इथं 1 रुपया देऊन पण कोणी महिला आलेली नव्हती, हे पण तुम्हाला सांगायला मला आवडेल. त्यांची गर्दी जी होती ती सगळी ती त्यांना माहिती कशी आणलेली गर्दी होती. आणि आजची गर्दी काय आहे, ही सगळी स्वयंस्फूर्तीने आलेली, मनापासून जे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत, दादांवर प्रेम करणारे लोक आहेत, ते आज इथं आलेले होते.
थोरातांना का वाटतं एवढं, म्हणजे विखे पाटलांबद्दल थोरातांना एवढं आकस काय? विखे पाटलांबद्दल थोरातांना आकस असण्याचं कारण प्रथमतः ऍक्च्युली जे विखे पाटलांचं राजकारण आहे ते समाजकारण करतात आणि जे त्यांचा जो वर्चस्व आहे जिल्ह्यावर वर्चस्व असल्यामुळं थोरातांनी त्यांना कुठेतरी त्यांचं एक इन्सिक्युअर वाटणं साहजिकच आहे आणि त्यांचा मतदारसंघातही त्यांना ऍक्च्युली आता आज काय परिस्थिती त्यांना वैयक्तिक त्यांना माहिती असेल काय आहे ते. आणि त्यांच्याबद्दल ऍक्च्युली विखे पाटील जे आहेत जे थोरात साहेबांचं तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल लोक त्यांना त्यांचेच कार्यकर्ते त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेखतात पण विखे पाटलांना त्यांना माहिती आहे भावी मुख्यमंत्री कोण होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल एवढा आकस आहे केवळ की भविष्यात जाऊन संगमनेर मतदारसंघात अजून एक भाजपाचा आमदार होऊ नये ही त्यांना भीती वाटत असेल कदाचित. तरुण काय म्हणतायत? तरुण मंडळींचं एकच म्हणणं आहे की राधाकृष्ण विखे पाटील आमदार आमचे हेच पाहिजे आम्हाला. खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे आमचे म्हणजे हे आमच्या पाठीशी सदैव असतील आणि आमची सगळ्यांचा एकच पाठिंबा आहे की राधाकृष्ण विखे पाटील हेच आमदार व्हावेत. कारण की आमच्या वस्तीवरती खेड्यापाड्यामध्ये भरपूर सारे कामे यांनी केलेले आहेत. कारण की आमचे दादा सोबत आमच्या सोबत आहेत कंटिन्यू की कुठं बी जा तुम्ही कोणत्या परिसरात जा की राधाकृष्ण विखे पाटील असो की धनश्री तळे असो सुजयदादा असो ही सगळे त्यांचे परिवार हे सगळे आमच्या सोबत आहेत कधी पण की जे ह्या बाकीच्या त्यांच्या घोगऱ्यांच्या सभा हो किंवा कोणाच्या पण हो की सभांमध्ये जे बोलतात ते सगळे एकदम चुकीचे बोलतात. स्पष्टपणे आम्ही सांगू शकतो प्रत्येक लोकांना माहिती आहे कुणी कोणाची कामं केली कोणाचे रस्ते केले किंवा कोणाचे काय केले की ते जे बोलतात की मुरुम टाकला अमकं केलं की सगळ्यांना लोकांना पण माहिती आहे कुणी मुरुम टाकला किंवा कोणाची कुणी प्रगती केली. त्यामुळं जास्त काही बोलत नाही पण भविष्यात आम्हाला नमस्कार काय म्हणते सभेत काय सांगतायत नामदार साहेब काय वाटतंय तुम्हाला? मला आता या निवडणुकामध्ये नामदार साहेबांचा विजय तर निश्चितच आहे. कारण नामदार साहेबांच्या आपण बघतो की नामदार साहेबांच्या आपल्याला केलेले त्यांचे सर्व कामे वगैरे ते लक्षात घेता विजय नक्कीच त्यांचा असणार. विरोधक अनेक आरोप करतायत त्यांच्यावर दहशतवाद आहेत म्हणतात इथं सगळेजण मिळून पाडायचा प्रयत्न करायला साहेबांना काय? हा मग आता सगळेजण पाडण्याचा प्रयत्न करणार म्हणजे समोरचा व्यक्ती काहीतरी खंबीरच असणार ना. बरोबर. मग ज्या वेळेला सगळे एकजूट होतात आणि एखाद्याला मागे वाढण्याला पाहतात त्यावेळेला समजून जायचं की पुढचं व्यक्तिमत्व हे खंबीर व्यक्तिमत्व आहे ते सहजासहजी पाडणार नाही. विरोधक दहशतवादावरच का बोलतात विकास कामावर का बोलत नाही? असा दहशतवादी तसा दहशतवादी आम्ही असा विकास करू तसा विकास करू ते का बोलत नाही? हे ज्या योजना चालू आहे त्यावर का बोलत नाही? एवढे विकास कामं चालू आहे. आज महाराष्ट्र आपल्या शिर्डी मतदारसंघ हा विकास कामामध्ये आज 1 नंबर आहे त्यावर का बोलत नाही? सगळ्यात जास्त विकास कामा शिर्डी मतदारसंघामध्ये झाले त्यावर का बोलत नाही? फक्त दहशतवादी दाखवा ना कुठं दहशतवादी. आणि महत्वाचा मुद्दा म्हटला तर फुलं चालू करण्याचं काम शिर्डीमध्ये फक्त आपल्या नामदार साहेबांनी आणि सुजयदादा विखे पाटलांनीच केलेलं आहे. दहशतीच्या मुद्द्यावर ते बोलतात खरं पण त्यांचं जे विजन जे असणं अपेक्षित आहे म्हणजे जे काही विरोधकांचं काहीतरी विजन असावं एखादं म्हणजे राजकारणात उभं राहिलंय म्हणजे मोगम काही असं कारण नाही त्याचं काहीतरी विजन असलं पाहिजे त्या विजनावर त्याचं ते कळतंय. आज साहेबांच्या सभेमध्ये साहेबांनी दूरदृष्टीचा विचार केला. माझ्या मतदारसंघातील युवकांना त्यांचा मतदारसंघ म्हणजे संकुचित बुद्धीसारखा मतदारसंघाचा विचार न करता त्यांनी जिल्ह्याचा विचार केला त्यांनी देशाचा विचार केला त्यांनी राज्याचा विचार केला. माझ्या येथील युवकांना रोजगार कसा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कुठं आलाय? मी कोलार बुद्रुक मधला आहे. काल जे अंबिकानगर मध्ये वार्ड नंबर 2 मध्ये जो सुजयदादांची गर्दी पाहून समोरच्यांची पायाखालची वाळू सडकायला लागली कारण ते काही लोक सकाळ येऊन बोलले का सुजयदादांच्या प्रचारार्थ लय तुम्ही घोषणाबाजी केली. खरोखर मी तर त्यांना सांगू इच्छितो दहशतकरी म्हणजे तुमचीच आहे. ज्यांच्या काम करण्याची कुवत असती ते दहशतकरी नसते तर त्यांचं काम सांगत असतं. जो काम करतो त्याला सगळे लोक उचलून धरणार आहेत ही अशी मी सगळ्यांना अपेक्षा. लई जण यायला लागलेत की शरद पवार थोरात प्रियंका गांधी किती जण यायला लागले तिकडे पाडायला. ज्यांना त्यांच्या पायाखालची जर वाळू सडकू राहिली त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं यांचा कामाचा जो विकास आहे तो विकास पाहून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कारण साहेबांचा जो विकास आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्यासारखं काम कोणी केलेलं नाही. आणि मी असं सांगू शकतो का या येणाऱ्या आमदारकीच्या निवडीमध्ये मुख्यमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे साहेबच असतील हे 100% आम्ही खात्री देऊन सांगतो. नामदार राधाकृष्ण विखे आतापर्यंत जवळ 7 ते 8 वेळेस चांगल्या पद्धतीत निवडून आलेले आणि आता हे ज्यावेळेस येतील इथं शरद पवार येऊ किंवा सोनिया गांधी येऊ यांच्यावर काही इफेक्ट होणार नाही. फक्त निवडून येणार तर 1 लाखाच्या लीडनी राधाकृष्ण विखे साहेबच येणार. नमस्कार आम्ही अंबिकानगर मधून आलोय 2 नंबर वार्ड. आम्ही काल अंबिकानगर मध्ये जी सभा घेतली युवा नेतृत्व डॉक्टर सुजयदादांसाठी तर त्यावेळी आम्ही
जे गोरगरिबांसाठी आम्ही जे नियोजन केलं होतं, प्रत्येक माणूस हा कामावरून थकून भागून आलेला असताना सुद्धा दादांसाठी तो माणूस तिथं 7 ते 8 वाजेपर्यंत होता. आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटलांसाठी जे गोरगरीब काम धंदे करून आलेला होता तो आज 9 वाजेपर्यंत इथे थांबलेला आहे. कोणताही गाडीचा स्टार्ट नाही, कोणताही पैसा पाणी इथं ओतलं गेलेलं नाहीये. आज सगळा गावकरी समाज इथं आलेला आहे. गावाच्या बाहेरून एकही माणूस इथं नाहीये. हा दादांसाठी किंवा नामदारांसाठी एक प्रेमाचा वर्षाव आहे आमच्या कोलार गावातर्फे आणि माझ्या एकलव्य संघटनेतर्फे आणि लवजी शक्ती सेनेतर्फे मी दादांना आणि साहेबांना इथून पुढेही अशाच भरभराटीने मतदान हो, त्यांना लाखाची लीड मिळो अशी. नमस्ते. आज या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांच्या प्रचाराच्या माध्यमातून कोलार भगवतीपूर गावामध्ये जी सुंदर अशी प्रबोधन सभा झालेली आहेत. त्या सभेसाठी स्वतः उत्स्फूर्तरित्या हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला होता. कुणालाही या ठिकाणी बळजबरीने आणलं नव्हतं किंवाही दडपशाहीने आणलेलं नव्हतं. लाडक्या बहिणी ह्या स्वतःहून या ठिकाणी आल्यात, लाडके बंधू या ठिकाणी स्वतःहून आलेत. आणि ज्या टायमाला निवडणूक लागली, ज्याप्रमाणे निवडणूक लागली असेल त्या टायमाला आम्ही सामोरं जात असताना या ठिकाणी आदरणीय नामदार साहेब 8वी निवडणूक लढत आहे. लक्षात घ्या, 8वा जन्म हा श्रीकृष्णाचा आहे. 7 बहिणींचा वध कंसाने केला होता. त्या कंसाचा नायनाट असा विरोधकाचा नायनाट 8व्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय नामदार साहेब करणार आहेत. आणि यासाठी दहशत आहे असं म्हणतायत. पवार इथे येत आहेत, थोरात इथे येत आहेत, प्रियंका गांधी येत आहेत. ही सगळी मंडळी इथं विखे पाटलांना पाडण्यासाठी येते. काय म्हणणं आहे तुमचं? याच्या बाबतीत एकच सांगतो की आज ज्याप्रमाणे या ठिकाणी जनसमुदाय उभा होतात, लाडक्या बहिणी उपस्थित होतात, तेवढी उपस्थिती त्या मेनका गांधीच्या सभेलाही नव्हती, शरद पवारांच्या सभेलाही नव्हती. कारण हा आदरणीय नामदार साहेबांवर असलेला विश्वास या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. तुम्ही कुठून आला? मी कोलारचाच आहे. कोल्हार करत आहेत. हो, इकडचे लोक जास्त हो, आहेत. लोकलचे 100% लोकलचे लोक होते साहेब. काय म्हणतात विखे पाटलांबद्दल? काय प्रतिक्रिया आहे? इतक्यांदा हा माणूस इथे निवडणुका लढतोय, असं वाटतंय का आता बदल झाला पाहिजे? कारण थोरात इथं येत आहेत, पवार येत आहेत, गांधी कुटुंबातली लोक इथे येतात आणि हा माणूस पाडायचं म्हणतात. वाटतंय आपण सुद्धा पाडला पाहिजे का? तो निवडणूक पुन्हा आला पाहिजे? साहेब, आम्ही लोक भावनेला महत्व न देणारे आहोत. जो कर्तव्य आहे कर्तव्याला महत्व देणारे आहोत. सर्व धर्म संभाव ठेवणाऱ्या व्यक्ती मागे आहोत. खऱ्या अर्थाने हा जो काही आमचा भाग आहे तो ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागामध्ये विखे पाटील परिवाराने आम्हाला सुजलाम सुफलाम केलेला आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे PMT नावाचं जे काही मोठं हॉस्पिटल आहे, निरनिराळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था आहेत, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी काढलेला कारखाना आहे आणि त्या माध्यमातून ही जे काही विकास आहे, विकासाची गंगा विखे पाटलांनी काढलेली आहे. आणि म्हणूनच तुम्ही आज ही जी काही सभा बघितली असेल, ही जी काही सभा बघितली असेल अलोट गर्दीमध्ये झालेली आहे की विखे पाटलाचं असलेलं जे काही कामाचा व्याप आहे, काम केलेलं आहे, कर्तव्य आहे आणि त्यांनी ते बजावलेलं आहे. आणि कोणत्याही एका जाती धर्माचे लोक या ठिकाणी नव्हते. सर्व जाती धर्माचे, धर्म म्हटल्यानंतर हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व लोक आलेले आहेत. त्याचबरोबर सर्व जातीचे, मग ते दलित असोत, मागासवर्गीय असोत, OBC असोत किंवा सर्व घटकातील लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहे, त्यांचं जे काही कार्य आहे ते पुढेही असं चालेल. नमस्कार. मी पारनेर तालुक्यातला आहे आणि सन्माननीय नामदार साहेबांच्या सभेसाठी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर आमच्या पारनेर तालुक्यात एक म्हण आहे, ज्याला नाही कोणी त्याला विखे पाटलाची लोणी. मी 2005 सालापासून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये प्रोफेसर पदावर कार्यरत आहे. खऱ्या अर्थानं आमचा पारनेर तालुका तसा दुष्काळी तालुका, शिक्षण, नोकरी आणि शेती या संदर्भात जर तालुक्याची अवस्था पाहिली तर अतिशय दयनीय झालेली आहे. आणि म्हणून शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नव्हता, शेतीला शाश्वत अशी पाण्याची शाश्वती नाही. त्यामुळं माझ्यासारखा एक फाटका तुटका माणूस या ठिकाणी शिकला, उच्च पदावर गेला आणि प्रवरेसारख्या शिक्षण संस्थेमध्ये गेल्या 18 वर्षापासून ज्ञानदानाचं काम करत आहे. हे ज्ञानदानाचं काम करत असताना खऱ्या अर्थानं हा परिसर पाहिला. 1950 साली आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना या धर्तीवर उभा राहिला आणि एक उद्योग समूह एखाद्या परिसरात आल्यानंतर त्या परिसरात काय होतं हे मी याची डोळा अनुभवलं आणि खऱ्या अर्थाने या परिसराचं नंदनवन झालं. पद्मभूषण खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचं कर्तृत्व
नामदार विखे पाटील यांचं नेतृत्व आणि सुजयदादा पाटील यांचं गतिमान असं जे काही नेतृत्व आहे, या 3 पिढ्यांचा 4 पिढ्यांचा हा जो काही वसा आणि वारसा आहे तो खऱ्या अर्थानं इथं पक्ष पाहिला जात नाही, इथं पद पाहिलं जात नाही, इथं फक्त माणूस पाहून या ठिकाणी मताचं दान त्या ठिकाणी केलं जातं. आणि येणाऱ्या विधानसभेला ही खऱ्या अर्थानं प्रचार सभा नव्हतीच, ही विजयाची सभा होती आणि विजयाचा गुलाल कशा पद्धतीने उधळला जातो हे या सभेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल. विखे पाटलांचं इतकं मोठं काम तुम्ही सांगताय, हॉस्पिटलचा वारसा आहे, शिक्षण संस्थेचा वारसा आहे, तुम्ही स्वतः त्याचे लाभार्थी आहात. हे सगळं असलं तरी देखील इथं येऊन थोरात असतील, पवार असतील, प्रियंका गांधी असतील, ही बाहेरची मंडळी इथं विखे पाटलांची दहशत आहे, आमका आहे तमका, ह्या सगळ्या त्याचं कारण हे आहे की आपली भारतीय परंपरा अशी आहे. मी तुम्हाला एक नैसर्गिक उदाहरण सांगतो खेकड्याचं. जर एका डब्यात तुम्ही 5-6 खेकडे एकत्र ठेवले आणि त्यातला एखादा खेकडा जर वर चढायला लागला तर खाली असणारा खेकडा त्याचे पाय ओढतोय. हीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि विरोधकांना वाटतंय की हा माणूस आता पुढे चाललाय, हा आपल्या काय हाती लागत नाही आणि याला जर आपण आत्ताच रोखलं नाही तर उद्याच्या राजकीय भवितव्यात आपलं काही डाळ शिजणार नाही, आपलं राजकीय भवितव्य धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही खऱ्या अर्थानं त्यांना भीती आहे. आणि म्हणून विकास कामांचा दहशत, साहेबांचं जे काही विकास काम आहे त्या विकास कामांचीच खऱ्या अर्थानं दहशत या बाकीच्या सगळ्या विरोधकांना वाटते. आणि म्हणून साहेब कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या गटाचे आहेत याला महत्व जरी लोक देत नसली तरी साहेब पाहून त्यांना त्या ठिकाणी मतदान करतात. आणि आजपर्यंत 7व्यांदा त्यांनी विजय या ठिकाणी खेचून आणलेला आहे ना. आज ह्या वर्षी विजयाचा अष्टकार ते मारल्याशिवाय राहणार नाही आणि तोही मोठ्या मताधिक्याने मारतील, ही या भगवती मातेच्या समोर मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. नमस्ते. नमस्ते. कुठून आला? आम्ही शहानगर. काय म्हणतात महिलांची काय प्रतिक्रिया आहे? नामदार साहेबांचं काम कसं वाटतंय? छान वाटतंय. छान आहे. हा एकदम मस्त आहे. बरं, पुन्हा द्यायचं काय निवडून? आपले विखे दादा. होय ना, पण निवडून द्यायचं का पुन्हा? हा मग द्यायचं ना. द्यायचं. काय लाभ होतो का त्यांचा कुठल्या पीएमटीचा इकडे? मग सगळं लाभ होतो, सगळं लाभ त्यांचाच आहे. हो. बर, मुस्लिम महिला काय म्हणतात तुमच्या गल्लीत वगैरे? तिथं काय कोणाची हवाला आहे म्हणते? एक नंबर कमळ. हा, एक नंबर. नमस्कार ताई, थिएटर मारलाय तुम्ही? कुठून आला तुम्ही? कोलार मधूनच. कोलार मधलं स्थानिक लोक जास्त आहेत इथं आलेत सगळेजण. काय म्हणते प्रतिक्रिया काय आहे तुमची? कमळालाच मतदान करायचंय. कमळाला का बरो? का तर ते गरिबांचे काम करतात, ते गरीब लोकांचे, म्हणून एक नंबर. हा, त्यांना द्यायचं आपलं मत, त्यांनाच कमळ एक नंबर. कमळ एक नंबर. हो. ठीक आहे, कमळ एक नंबर म्हणतायत. ठीक आहे. तर साधारण या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. नुकतीच इथं राधाकृष्ण विखे पाटील यांची सभा झाली आहे. कोल्हारचा भाग आहे, बाहेरून कुठेही लोक आलेले नाहीत, फक्त कोल्हारची लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सभेसाठी इथे येऊन थांबली होती. खरं तर विखे पाटलांचं कित्येक पिढ्यांचं इथं काम आहे. सुजय विखे पाटील ही राधाकृष्ण विखे पाटलांच्या कुटुंबातली 4थी पिढी आहे जी संपूर्ण समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय काम करते. त्यामुळं मोठा पाठिंबा इथं मिळतोय. निवडणूक एकतर्फी असल्याचं सांगण्यात येतंय. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं राधाकृष्ण विखे पाटलांची निवडणूक ही शिर्डीची असली तर ती शिर्डीपुरती मर्यादित नाही. इथं शरद पवार येत आहेत, प्रियंका गांधी येत आहेत, थोरात येत आहेत, बरीच लोक इथं विखे पाटलांना पराभूत करण्यासाठी येत आहेत. आणि जितकी बाहेरची लोक येतील तितकी स्थानिक जनता त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी एक ताकदीनं उभा राहतानाचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. उद्या ते त्या ठिकाणी 20 तारखेला मतदान आहे. प्रत्यक्ष मतदानात लोक काय करते यावरून 23 तारखेचा निकाल त्या ठिकाणी ठरणार आहे. परंतु तुर्तास तरी या संपूर्ण मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी क्रेज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, कोल्हार.